नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत. थोड्याच वेळापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचं 7 दिवसांचं उपोषण सोडलं. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग हे राळेगण सिद्धीला गेले. अण्णांबरोबर तब्बल 6 तास मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर अण्णांनी काही अंशी मान्य केलं की होय, माझ्या मागण्या सरकार कालमर्यादेत मान्य करू शकतं. त्यामुळं गावकऱ्यांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी आपण आपलं उपोषण सोडतो आहोत. आणि मग मुख्यमंत्र्यांच्याच हातून त्यांच्या उपस्थितीत अण्णांनी पाणी घेऊन आपलं उपोषण सोडलं. अशा रीतीनं अण्णांचं 7 दिवसांचं उपोषण हे सुटलेलं आहे. त्यांनी मागे घेतलेलं आहे. पण अण्णांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या का? त्या पूर्ण करण्यात काय अडचण आहे? भाजप सरकार हे अण्णांपुढे झुकलं, पण कशा पद्धतीनं झुकलं? अण्णांनी तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे आंदोलन का केलं? 2013 मध्ये लोकपालाचा कायदा मंजूर झाला. त्यानंतर 4-4.5 वर्ष मोदी सरकारनं केंद्रात लोकपालाची नियुक्ती केली नाही. अण्णांनी निवडणुकीच्या तोंडावरती हे उपोषणाचं हत्यार उपसलं. तेव्हाच अनेकांनी शंका व्यक्त केली होती. आणि मध्यंतरी अण्णांनी असंही म्हटलं की भाजपनं माझा वापर केला. मग त्याच भाजप सरकारकडून अण्णा पुन्हा एकदा आपल्या मागण्या मान्य करून दाखवत आपलं उपोषण सोडतायत. त्यामुळं एक वेगळीच चर्चा रंगते. त्यावरही आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. याशिवाय पुण्याहून आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत अण्णांचे सहकारी सुरेश पठारे सुद्धा राळेगण सिद्धीवरनं असणार आहेत. उपोषण अण्णांनी सोडलं. अण्णांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य केल्या, काही आम्ही मान्य करणार आहोत. निश्चित कालमर्यादेत ह्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंना दिलं. त्यानंतर पत्रकार परिषद जी झाली त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एक एक करून बघूया. अण्णांच्या मागण्यांपैकी जी महत्त्वाची मागणी लोकपालच्या संदर्भात आहे, या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं दिलेलं आहे. त्यानुसार ती प्रक्रिया करायची आहे. आणि या संदर्भात प्राईम मिनिस्टर ऑफिसचे मंत्री यांनी दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्या संदर्भातली बैठक जी आहे सर्च कमिटीची ही 13/2/2019 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढची सगळी कारवाई ही वेळेत पूर्ण होईल. लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा असा आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताचा नवीन कायदा तयार केला पाहिजे आणि याकरता जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार केली पाहिजे. आणि त्या कमिटीने त्यात अण्णा देखील नावं सुचवतील. त्या नावानुसार अण्णांची नावं, सरकारची नावं अशा जॉईंट कमिटीने या संदर्भातला ड्राफ्ट तयार करावा. आणि पुढचं जे अधिवेशन आमचं आहे, म्हणजे जे बजेटचं अधिवेशन, कारण आता छोटं अधिवेशन आहे पण बजेटचं अधिवेशन जे आमचं होईल त्या बजेट अधिवेशनामध्ये या संदर्भातला तो जो ड्राफ्ट आहे तो कायद्याच्या स्वरूपानं मांडावा. आणि ते देखील सरकारनं मान्य केलं आहे. माहिती आहे की केंद्र सरकारने जो हमी भावावर 50% भाव जाहीर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. त्यातली दुसरी जी पद्धत आहे C2+50 ही पद्धत देखील कशी अवलंबता येईल हे सरकारनं केलं पाहिजे, हा देखील अण्णांचा आग्रह होता. आणि त्यासोबत कृषीच्या संदर्भातल्या अजून काही मागण्या अण्णांनी केल्या होत्या, ज्याच्यामध्ये नाशिवंत पदार्थ जे आहेत, भाजीपाला किंवा याच्यामध्ये नीट भाव कसा मिळेल या संदर्भात निर्णय घेतले पाहिजेत. त्यासोबत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात देखील अण्णांनी त्या ठिकाणी मागणी केली होती. यावर असा निर्णय झाला की जे आपले केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल. अण्णांच्या वतीनं माननीय सोमपाल शास्त्रीजी हे त्या समितीमध्ये असतील आणि अजून काही सदस्य त्यात असतील.
आणि या समितीने थोडा आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे साधारणपणे 10 महिन्यामध्ये हा संपूर्ण म्हणजे या वर्ष ऑक्टोबरपर्यंत या संदर्भातले सगळे शिफारसी करायच्या आहेत आणि या शिफारसी सरकार त्या शिफारसींवर कारवाई करेल आणि याच्यामध्ये हे सगळे मुद्दे या समितीच्या कार्यकक्षेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ही समिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मी चर्चेला सुरुवात करतोय. सुरुवातीलाच जातोय सचिन सावंत यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, आपण बघितलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अण्णा मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची शाळा घ्यायचे, पण आज अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांची राळेगण सिद्धीमध्ये 5 तासांची 5 नाही तर 6 तासांची शाळा घेतलेली आहे. त्यानंतर अण्णांचं समाधान झालेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की अचानकपणे अण्णांच्या संदर्भामध्ये काय उमाळा आला या सरकारला असं नाही. अण्णा हजारेंना आता 2 सरकारमधला फरक जो आहे तो निश्चितपणे जाणवत असेल की त्यावेळेला काँग्रेसच्या कालावधीमध्ये एक जॉईंट ड्राफ्टिंग कधी नव्हता, अभूतपूर्व अशी निर्णय झाला आणि जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी देखील त्या ठिकाणी फॉर्म करण्यात आली. देशाच्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं आणि लोकपालचा कायदा त्या ठिकाणी आला. विषय लक्षात घेतला पाहिजे, 5 वर्ष हे लोक बसले होते. अण्णांनी आता उपोषण केलं असं म्हणण्याचं कारण नाही, याच्या अगोदर गेल्या वर्षी त्यांनी उपोषण केलं होतं. केंद्र सरकारनं तिथे डुंकूनही पाहिलं नव्हतं, अण्णांना ते उपोषण स्वतःहून मागे घ्यावं लागलं होतं, हे आपल्याला आठवत असेल. आताच्या परिस्थितीमध्ये पहिले 7 दिवस तर हे सरकार कुठेही बदलं नाही, कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता होती असंही नाही. पत्र एक पाठवलं होतं 1 लाईनचं, तेही आपण पाहिलं. अण्णांची वक्तव्य पाहिली असेल, मुख्यमंत्री मनातून उतरले ते पासून पद्मविभूषण परत करू हे देखील आपण त्याकडे पाहिलं असेल. त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या वेळेला पायाखालची जमीन हलू लागली, आता निवडणुकांचा कालावधी आलेला आहे, अण्णा हजारेंचं आताचे आंदोलन आणि त्याच्या संदर्भामध्ये एकंदरच त्यांच्या ज्या मागण्या या संपूर्णपणे या सरकारचा चेहरा उघड करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या अंगाशी आल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि सगळेजण नाईलाजाने तिकडे गेले. विषय लक्षात घेतला पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या आता मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यातनं काय निदर्शनास येतंय? त्यातनं हे निदर्शनास येतंय की हे सरकार पूर्णपणे आता आजवर खोटं बोलत होतं. पूर्णपणे यांचा जो खोटेपणा उघड पडलाय. आता कसा पडलेला आहे की आजवर 1.5 भावाच्या संदर्भामध्ये म्हणत होते आम्ही 1.5 भाव दिला, 1.5 भाव दिला, संपूर्ण डोल वाजवायला सुरुवात केली होती. परंतु आताही लक्षात आलं होतं की स्वामीनाथन आयोगाचा जो निर्णय होता, ज्याच्यामध्ये त्यांचे रेकमेंडेशन होते ते C2च्या आधारावर होते. C2 + 50% असा आधार असताना A2 + FLच्या वरती 50% आणि कोणी तत्व दिला नव्हता. त्याच्यानंतर हे 1.5 भावाचे ढोल वाजत होते. आज यांना त्या ठिकाणी मागणी ती मान्य करावी लागली. मान्य केली आहे की नाही हा नंतरचा भाग आहे, परंतु या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य दिलेलं आहे ते C2च्या आधारावरती आता ते त्या दृष्टिकोनातून विचार करू असं म्हटलेलं आहे. दुसरा, लोकपालच्या संदर्भामध्ये यांनी गेले 4 वर्ष कुठलीही कारवाई केली नाही. तुम्ही लक्षात घ्या, आजही जे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे लोकपालच्या संदर्भातलं, त्याच्यामध्ये महत्वाची बाब ही आहे की लोकपालच्या विधेयकामध्ये विरोधी पक्षनेता म्हणजे 3 जणांची जी समिती आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं जज, प्राईम मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेता, या देशामध्ये आताच्या पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यामुळे सातत्यानं काँग्रेस पक्ष हे सांगतोय की तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल करा आणि काँग्रेसचे गटनेता किंवा कुठलाही गटनेता हे जर टाकलं तर त्याला त्यात महत्व येईल. आता ही जी कमिटी आहे संदर्भामध्ये ती 13 तारखेला भेटणार आहे, परंतु त्याच्यामध्ये ते काही ते सम्यक बदल आहेत ते केलेले नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट अशी की लोकपालच्या संदर्भामध्ये 4 वर्ष चालढकल करत होते, हेही आता उघड पडलेलं आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये या सरकारचा 4-5 वर्षाचा खोटेपणा जो लोकपाल टाळण्यासाठी होता, 1.5 भावासाठी होता, तो देखील त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आमचा या सरकारवर अजून विश्वास नाही. आताही विचार करू सांगतात. मला वाटतं विचार का करावा? 1.5 भाव C2च्या आधारावर द्यायचा आहे, स्वामीनाथन आयोगाचा रेकमेंडेशन आहे, तुम्ही मान्य करा आणि देऊन टाका. त्याच्यासाठी कुठली समितीची आवश्यकता नाही आहे. आणि लोकपालच्या संदर्भामध्ये 13 तारखेच्या बैठकीच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणा. अमेंडमेंट आणून त्या ठिकाणी का नाही करतायत? गेले 4 वर्ष कुठल्याही तऱ्हेचं पाऊल उचललं नाहीये. त्यामुळे ह्यांचा सरकारचा खोटेपणा निश्चितपणे उघड पडलेला आहे. आणि अण्णा हजारेंनी जे आश्वासनं देऊन आता ते मागे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फार काही हाती लागलंय असं आम्हाला वाटत नाही. भालचंद्र सिरसाट, खरं तर काही मागण्या ज्या आहेत की केंद्रामध्ये 2013ला लोकपालचा कायदा झाला, मागच्या UPA सरकारच्या काळात झाला, त्यानंतर लोकपालाची नियुक्ती मोदी सरकारनं केली नाही. कारण दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं. कृषी मूल्य आयोग आहे त्याला स्वायत्तता द्या असं अण्णांचं म्हणणं आहे. त्यानंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आम्ही पूर्ण केली. स्वतः MS स्वामीनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून मोदी सरकारचं कौतुक केलं असं वारंवार
सर्व भाजपचे प्रवक्ते शिकवल्यासारखं बोलत असतात, पण आज पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं खरं जाहीर कौतुक केलं पाहिजे की ते दिशाभूल करत नाहीयेत. ते काय म्हणाले की होय, अण्णांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार C2 प्लस 50% भाव, हे जे सूत्रानुसार जर का हमी भाव द्यायचा आहे तर त्याविषयी आम्ही विचार करतो आहोत, तोही देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सांगायची बाब ही आहे की काही वेळा ज्या फॅक्ट्स आहेत, जे तथ्य आहे, ते नीट समोर घेऊन जायचं नाही लोकांपुढे आणि दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं नाही. पण मुख्यमंत्री त्याला अपवाद होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं त्या अर्थी जाहीर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आत्तापर्यंत भाजपकडून ती दिशाभूल होत होती की MS स्वामीनाथन यांनी जाहीर कौतुक केलेलं आहे लेख लिहून की तुम्ही हमी भावाविषयीची स्वामीनाथन आयोगाची शिफारस अंमलात आणली. तसं नाही. मुख्यमंत्री सांगतायत अण्णांशी चर्चा केल्यानंतर जे A2 प्लस FL प्लस C2 प्लस 50% भाव असं करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर एका निश्चित काल मर्यादेमध्ये अण्णाच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मला तुम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे की मध्ये निवडणूक आहे, त्यानंतर अण्णांच्या आश्वासनांची पूर्तता होणार आहे. तुर्तास तरी अण्णांचं संकट भाजपवरचं टळलंय. नाही, आपला प्रश्न नाही कळला, म्हणजे आपलं विश्लेषण कळलं, मला प्रश्न नाही कळला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देतानाही ते लॉजिकली दिलेलं आहे. प्रवक्ते जसे बोलतात तसे ते बोलले नाहीत असं मला तुम्हाला सांगायचं. नाही, ते मुख्यमंत्री आहेत, या राज्याचे मुख्य आहेत, भाजपचे मुख्य आहेत, आमचे नेते आहेत. तेव्हा ते जसं बोलतात तसं आम्ही नाही बोलू शकणार किंवा आमच्यासारखं त्यांनी बोलावं असं अपेक्षित आहे. एक गोष्ट निश्चित आहे, मुख्यमंत्री आज स्वतः राळेगण सिद्धीमध्ये ठाण मानून बसले. गेले 7 दिवस उपोषण करून अण्णांनी खरं म्हटलं तर लोकनायक जयप्रकाश नारायण, पूर्वी महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यानंतर नाव घ्यावा असा लोकनेता म्हणजे आज अण्णा हजारे आहेत. याच अण्णा हजारेंनी UPAच्या काळात जेव्हा रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, उपोषण करण्याचा प्रयत्न केला, ते उपोषण चिरडून टाकायचं काम, त्यांना अटक करण्याचं, रातोरात अटक करण्याचं काम, त्यांना ते दडपण आणून ते उधळून टाकण्याचं काम त्यावेळेच्या UPA सरकारने केलं. नंतर नाईलाजाने ते लोकपाल विधेयक पण मंजूर केलं. परंतु आज मुख्यमंत्री स्वतःहून तिथे गेलेत. 1-2 तास नाही तर 6 तास डिटेल चर्चा केली. स्वामीनाथन आयोगाबद्दल आपण जे म्हणालात की कृषी मूल्य C2 प्लस 50% द्यावं की आताचा फॉर्म्युला A2 प्लस F3 वर द्यावं, याची वेगळी चर्चा 2 तास करावी लागेल. कारण त्याच्यामध्ये काय इम्प्लिकेशन्स आहेत आणि इकॉनॉमिकल इम्प्लिकेशन्स आहेत ते मला माहित आहे. मी स्वतः शेतकरी आहे. C2 म्हणजे तुमच्या जमिनीची नोशनल किंमत आणि त्याच्या नोशनल किमतीवर येणारा व्याज, तीच किंमत तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट केली ती धरून अधिक सर्व शेतीसाठी येणारा खर्च धरून त्यानंतर मग 50% असं जर धरलं तर त्या कृषी मालाचं मूल्य केवढं होईल आणि बाजारात त्याचा काय इम्पॅक्ट होईल, हा सगळा चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय. त्याचा माझा अभ्यास आहे आणि 1-2 तास चर्चेला मी तयार आहे त्यासाठी. मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे. मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की A2 प्लस FL प्लस C2 आणि त्यावरती 50% भाव, याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करतो आहोत. विचार करायलाच हवाय, विचार तर करायलाच हवाय. हे कसं देता येईल, त्याचा इतर याच्यावरती काय परिणाम होईल, सरकारी अनुदान द्यावं लागेल का, सरकार अनुदान देऊ शकतं. आणि माझा म्हणण्याचा उद्देश हा होता भालचंद्र शिरसाट, तुम्ही म्हणालात की प्रश्न नाही कळला किंवा तुम्ही जाणीवपूर्वक तो प्रश्न क्लिष्ट केला. मला हेच सांगायचं होतं की मुख्यमंत्र्यांमुळे ही बाब आज स्पष्ट झालेली आहे की होय, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार आम्ही हमीभाव देत नाही आहोत. आमच्याकडून जे वारंवार सांगितलं जात आहे की MS स्वामीनाथन यांनी कौतुक केलेलं आहे की मोदी सरकारने हमीभाव दिला, ते मुख्यमंत्र्यांनी खोडून काढलं आणि ते मुख्यमंत्र्यांनीच केलं, म्हणून त्यांचं अभिनंदन. नाही, एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो, स्वामीनाथन हे शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ नाहीत. शेतीचं अर्थशास्त्र याचा अभ्यास त्यांनी कधी केला नाही. त्यांनी काही शिफारसी मांडल्यात, निश्चितपणे त्याने शेतकऱ्यांचा जास्त फायदा होणार आहे, यात शंकाच नाही. आणि ते अडॉप्ट करून शेतकऱ्यांना ती सूट दिली पाहिजे. परंतु त्याचा इतर अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार याचाही अभ्यास करणं सरकार म्हणून आवश्यक आहे. मुख्यमंत्री ते करतील
आणि निश्चितपणे याच्यात सुवर्ण मध्य, मराठा आरक्षणापासून कॉम्प्लिकेटेड विषयात सुवर्ण मध्य काढणारे एक नेते म्हणून त्यांची परिचय आहे या महाराष्ट्राला. आणि देवेंद्र फडणवीस हा असा सुवर्ण मध्य काढतील की ग्राहकांना त्रास होणार नाही, देशातील अर्थव्यवस्था कोलमडणार नाही, राज्याची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल याचा विचार करतील. अण्णांचं म्हणणं निश्चितपणे त्यांनी गांभीर्याने घेतलेलं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून कुठलीही फसवणूक केलेली नाही. काही अडचणी आहेत, काही ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या अडचणी आहेत आणि महत्वाचं तुम्ही सांगितलं नाही ते शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मिनिमम सपोर्ट इन्कम जे केंद्र सरकारने दिलं, ते केंद्र सरकारने देताना अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयलची त्याच वेळेला म्हणाले की आम्ही 6,000 देतोय, बाकी राज्याने अशा प्रकारे अनुदान द्यावं हे त्याच त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. आणि तीच आज अण्णांनी मागणी केली. अण्णांची मागणी थोडी जास्त होती, पटकन ते करणं शक्य नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी 6,000 रुपये, केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000, बजेट 24 फेब्रुवारीला येत आहे त्यामध्ये ही तरतूद करून एकूण 12,000 रुपये म्हणजे 1,000 रुपये मिनिमम सपोर्ट इन्कम. हे काही इन्कम नाही, ही काही पेन्शन नाही. शेतकऱ्याला आळशी बनवायचं नाही. शेतकरी काम करतोय, कष्ट करतोय, त्याला कुठेतरी सपोर्ट, कधीतरी बियाणं घेण्यासाठी पैसे कमी पडतात, ते सपोर्ट म्हणून आपण देणार. आणि हे काही शेवटचं अंतिम आकडा नाही, हा आपल्याला आकडा वाढवायचाच आहे. म्हणजे कर्जमाफी करण्यापेक्षा सुरुवातीलाच जर शेतकऱ्याला आपण सपोर्ट दिला तर त्याच्यावरती कर्ज घ्यायची वेळ येणार नाही आणि कर्ज बुडून मग कर्जमाफीची वेळ येणार नाही, आत्महत्यांची वेळ येणार नाही. असा गांभीर्याने विचार 6 तास करून यातून मार्ग काढला. अण्णांचं आयुष्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. अण्णांसारखा मार्गदर्शक आज या देशाला आवश्यक आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना जी विनंती केली त्या विनंतीला मान दिला. खरोखर अण्णांचे आम्ही शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. सचिन सावंत, तुम्हाला पटलेलं दिसत नाहीये, बोला. नाही, पहिली गोष्ट अण्णांच्या बद्दल एवढा पुळका यांना आला. अण्णांची स्टेटमेंट आताच्या 2 दिवसापूर्वीचं जर पाहिलं तर अण्णांचा वापर केला भाजपनं हे अण्णा स्वतःच म्हणालेले आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक सांगायची आवश्यकता नाहीये. आणि गेल्या वर्षीचं जे आंदोलन झालं अण्णांचं, त्याला काय त्यांनी रिस्पॉन्स दिला, तेव्हाच का नाही हे मागण्या मान्य केल्या, हे देखील याचं उत्तर यांच्याकडे नाही. विषय असा आहे की तुम्ही आता म्हणताय की त्याचं अर्थकारण, दीडपट भावाचं अर्थकारण काहीतरी आहे, ते बघावं लागेल, हे बघावं लागेल. विषय असा आहे की तुम्ही 2014च्या मॅनिफेस्टोमध्ये आश्वासन देताना अर्थकारण सांगितलं नव्हतं का? म्हणजे त्याच्यामध्ये रायडर टाकला होता का की अर्थकारण असं बघून आम्ही त्याच्यात निर्णय करू? दीडपट भाव ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी जाहीर केला आम्ही देऊ म्हणून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, त्यावेळेला स्वामीनाथन आयोग हे शास्त्रज्ञ नाहीत, अर्थशास्त्रज्ञ नाहीत, हे लक्षात आलं पाहिजे. दीडपट भावाच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाची नेमणूक झाली होती आणि त्यांनी ज्या शिफारसी केल्या त्या जशा तशा आम्ही घेऊ असं तुम्हीच सांगितलं होतं. मग 4 वर्ष का लागली? त्यामुळे हे आता जे काही तकलादू कारण दिले जाते. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस हे काही निर्णय घेणारे नाही आहेत हमी भावाच्या संदर्भामध्ये. तुम्ही लक्षात घ्या, हा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे. हमी भाव केंद्र सरकार देतं. दुसरी गोष्ट, हे हमी भाव गेल्या 4 वर्षांमधलं यांचं अर्थकारण जर पाहिलं तर कुठल्याही उत्पादनाला हमी भाव मार्केटमध्ये मिळाला नाही. मार्केट भाव प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते, हे लक्षात घ्या. आज जे बैठकीमध्ये मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही इतकी खरेदी केली, ती खरेदी का करावी लागली? कारण मार्केटचा भाव हा हमी भावापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी होता आणि तुम्ही जी खरेदी केली ती देखील कमी पडत होती. काँग्रेसच्या कालावधीमध्ये करायची गरज लागली नाही. याचं कारण मार्केटचा भाव जो होता तो हमी भावापेक्षा जास्त होता. त्यामुळे आमचं अर्थकारण हे अधिक चांगलं होतं शेतकऱ्यांसाठी, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे आता जे काही वगैरे करून ती मखलाशी करायचा प्रयत्न चाललेला आहे लिपापोती, त्याचा खर्च किती आहे तर बघा. ठीक आहे. अवस्था काय झालेली आहे ते पहा. तुम्हाला मजुरांचा खर्च किती आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता 1000 रुपये 500 रुपये दाखवताय, काय याचा अर्थ जर कळला तर शेतकऱ्यांचा अवमान आहे हा. ठीक आहे. अण्णांचे सर्वात जवळचे सहकारी सुरेश पठारे सुद्धा आपल्या चर्चेत आहेत. सुरेश पठारे, हे बघा कसं टायमिंग असतं, हे फक्त मी तुम्हाला उदाहरण देतो आणि मग तुम्ही उत्तर द्या. जेव्हा अधिवेशन सुरू होणार असतं तेव्हा त्रयस्थांकडनं आंदोलन होतं. सरकारची विधिमंडळाच्या बाहेर परस्पर त्रयस्थांबरोबर वाटाघाटी होते. त्यातनं काहीतरी तोडगा निघाला आणि आता आम्ही जो वंचित घटक आहे ज्याच्यासाठी ते आंदोलन झालं त्याला भरीव असं केलं आणि मग सगळं श्रेय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचं. हेच मराठा आंदोलनातून दिसलं, हेच किसान मोर्चातून दिसलं, हेच आता अण्णाच्या आंदोलनातून दिसलं. अधिवेशनाच्या तोंडावरच अशी आंदोलनं होतात. त्यात मुख्यमंत्री मध्यस्थी करून वाटाघाटी करून श्रेय घेतात, विधिमंडळाला बायपास करतात. अण्णांचा पण वापर झालाय.
एक गोष्ट या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही अधिवेशन आता संसदेचं चालू आहे, हे अधिवेशन बजेट सेशन आहे आणि म्हणून त्याला नजरेसमोर ठेवून अण्णांनी काही उपोषणाचा मार्ग अवलंबला असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अण्णांनी ज्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत ह्या काही आजच्या नाहीत. लोकपाल आणि लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी अण्णांचं 2013च्या नंतरचा पाठपुरावा हा सगळ्या देशाने बघितलेला आहे. जवळपास 40 वेळा अण्णांनी पंतप्रधानांना पत्रव्यवहार या संबंधाने केलेला आहे. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या केंद्र सरकारने स्वीकाराव्यात आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळण्यासाठीच्या उपाययोजना केंद्र सरकारने तातडीने कराव्यात यासाठी सुद्धा अण्णांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा अधिवेशनं होतात तेव्हा तेव्हा अण्णा उपोषणं करतात हे म्हणणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अण्णांनी वारंवार अशी सांगितलेली आहे की आपण सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आणि मग ती जी खिंडीत पकडण्याची एक व्यवस्था असते, ती जी वेळ असते, ती वेळ ही आंदोलकांनी साधली पाहिजे आणि मला वाटतं त्यात काही गैर नाही. नंबर 1. नंबर 2, आज ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारनं अण्णांच्या उपोषणाच्या संबंधाने चर्चा करून मार्ग काढण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्याच्या संबंधाने अण्णा हे एक लॉजिकल कन्क्लुजन काढण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवणारे आहेत. अण्णा उगाच कोणची तरी बोथट आश्वासनं घेऊन उपोषण सोडतात अशी परिस्थिती नाही. त्याचं कारण असं आहे, अण्णांनी दोन्ही आत्ता जे विरोधामध्ये आहेत, काँग्रेस आहे किंवा आता सत्तेमध्ये असलेलं भाजप आहे, दोन्ही सत्ताच्या विरोधामध्ये वेळोवेळी म्हणजे जवळपास 1992-93 पासून आंदोलनं केलेली आहेत. आणि 2018-19 मध्ये जेव्हा ती उपोषणं होतात त्या अण्णांच्या उपोषणावर हेतूवर शंका घेणं हे गैर आहे. कारण महाराष्ट्राच्या राज्य सरकारने उलट या पक्षी काँग्रेस सरकारनं त्यावेळेसच्या राज्यातल्या अण्णांच्या उपोषणाला चांगल्या पद्धतीचं महत्त्व देऊन आणि चांगल्या पद्धतीचा त्या उपोषणातून मार्ग काढून जवळपास 9 ते 10 कायदे महाराष्ट्र राज्याने केलेले आहेत. त्याच पद्धतीचा 2013ला जो 2011च्या आंदोलनानंतर लोकपालाचा आणि लोकायुक्ताचा कायदा झाला त्या संबंधाने सुद्धा या आंदोलनाच्या जनशक्तीचा दबाव येऊन त्या सरकारने तत्कालीन सरकारांनी कायदे केलेले आहेत. सगळ्यात आज जे काँग्रेसवाले टीका करतायत या आंदोलनावर किंवा सरकारवर, तर सगळ्यात मोठी या लोकपाल आणि लोकायुक्तातली जी चूक आहे ही तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने केलेली आहे. कलम 63च्या अन्वये दुरुस्ती करून की कुठल्याही चर्चेविना दुरुस्ती करून लोकायुक्त कायदा हा निष्प्रभ केला होता आणि तो बंधनकारक इतर राज्यांना जो मूळ तरतुदीमध्ये होता त्याची बंधनं काढून टाकली होती. आणि म्हणून लोकायुक्तासाठी ही आज या राज्य सरकारकडे आंदोलन करण्याची वेळच आली नसती जर तेव्हाची कलम 63 अन्वयाची जी काही अमेंडमेंट सरकारने केली नसती तर ती वेळ आली नसती. दुसरा मुद्दा असा आहे की जे A2 आणि C2 मला याच प्रश्नावरती महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्याच तोंडून ऐकून द्यायचं आहे की अण्णांची आणि मुख्यमंत्र्यांची आणि राधामोहन सिंग जे केंद्रीय कृषी मंत्री आहे यांची जी चर्चा झाली त्यात शेतीच्या प्रश्नाला घेऊन काय नेमकं आश्वासन दिलेलं आहे, काय निर्णय झालेला आहे, खास करून त्यातही स्वामीनाथन आयोगानुसार जो हमीभाव द्यायचा आहे C2+50% याविषयी आणि राज्यांना जो वाटा उचलायचा आहे, केंद्र सरकारचा जो आत्ताचा निर्णय आहे 6,000 वर्षाकाठी 5 एकराच्या शेतीवाल्यांना, त्याबाबत काही ठरलंय का ते सविस्तर सांगा. याबाबत अण्णांची जी मागणी होती की स्वामीनाथन आयोगाने जी शिफारस केलेली आहे की कॉस्ट टू कॉस्ट प्लस 50% ही जी C2+50 हा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा हमीभाव ठरवण्यात यावा. आता याबाबत केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी अण्णांना असं सांगितलं की आज रोजी त्यांनी जी हमीभावाची जे सूत्र आहे ते असं आहे की A2FL+50% आणि मग अशा पद्धतीने त्यांनी हमीभाव ठरवलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या संबंधाने बजेटमध्ये गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या बजेटमध्ये काही त्यांनी तरतुदी केलेल्या आहे असं त्यांनी या चर्चेच्या दरम्यान सांगितलं. अण्णांची आग्रहाची मागणी अशी होती की A2FL+50% हा शेतकऱ्यांना न्याय देणारा हमीभाव नाही आणि म्हणून
C2 म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट प्लस 50%, हा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जर हमीभाव दिला तरच शेतकऱ्यांना या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा हमीभाव मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. केंद्र सरकारच्या वतीने याबाबत असं सांगण्यात आलं की हा जो काही निर्णय आहे हा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या जे कृषी मूल्य आयोग आहेत त्यांचे जे अहवाल येत असतात आणि त्या अहवालाच्या नंतर केंद्राचा जो कृषी मूल्य आयोग आहे तो निर्णय घेत असतो. मात्र आता ज्या तुमच्या मागणीनुसार जर काही निर्णय घ्यायचा झाला तर यामध्ये नीती आयोगाची काही लोक आहेत, कृषी मंत्रालयातले काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि अण्णांची याबाबतची बाजू मांडण्यासाठी जे सोमपाल शास्त्री म्हणून या विषयातले जास्त तज्ज्ञ आहेत तर त्यांना या समितीमध्ये घेऊन या सगळ्या लोकांची एक उच्चस्तरीय हाय पॉवर कमिटी नेमण्याचं सरकारने या ठिकाणी सांगितलंय आणि याला एक टाइम बाउंड केलेला आहे की पुढच्या 8 महिन्यामध्ये ही समिती निर्णय घेईल आणि निर्णय घेऊन हे जे C2 प्लस 50% आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याच्यातून जास्तीत जास्त चांगला जो मार्ग आहे तो काढून ही समिती शासनाला अहवाल देईल आणि त्याप्रमाणे शासन कार्यवाही करेल अशा पद्धतीचं लेखी आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेलं आहे. राज्याच्या वतीनं म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी काही अनुदान रूपी योजना लागू करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. याच्यातली अण्णांची जी दुसरी मागणी होती शेतकऱ्यांना पेन्शन देण्याच्या संबंधाने, तर यामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं की 5 एकराच्या आत म्हणजे 2 हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की राज्य सरकारला केंद्र सरकारने अशा पद्धतीच्या सूचना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की राज्याने सुद्धा केंद्रा इतकाच वाटा उचलून शेतकऱ्यांना तितकीच मदत करावी. तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की राज्य सरकारही त्या सूचनांचा आदर करून आणि त्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करेल आणि म्हणून 6,000 अधिक राज्याचे 6,000 अशा पद्धतीचं 12,000 रुपये वर्षाला हे शेतकऱ्यांना मिळतील. आणि सगळ्यात याहीपेक्षा महत्वाचं की केंद्र सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं होतं की असंघटित कामगारांना जी 3,000 रुपयाची पेन्शन या ठिकाणी देण्याचा जो निर्णय झालेला आहे घेतलेला आहे त्यांनी, तर यामध्ये शेतमजुरांना सुद्धा असंघटित कामगारांच्या कॅटेगरीमध्ये पकडून त्यांनाही या योजनेचा फायदा करून देता येईल. आणि म्हणून या सगळ्या विषयाचा या सगळ्या प्राथमिक झालेल्या चर्चेवर किंवा या आकडेवारीवर अण्णा तर सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हते कारण सरकार अनेकदा फसव्या आकडेवारी देत असतं. म्हणून सोमपाल शास्त्री जे आहेत ते या विषयाने केंद्र सरकारच्या वरिष्ठ लोकांशी पुढच्या 1-2 दिवसामध्ये बसणार आहेत. मात्र त्यांनी प्राथमिक सगळी माहिती घेऊन अण्णांना असं सांगितलं होतं की यातल्या काही तरतुदी सरकारने केलेल्या आहेत आणि काही सरकारच्या ज्या काही मर्यादा आहेत की ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला पाळाव्या लागतील तर त्या मर्यादेमध्ये आपण त्या सगळ्या करण्यासाठीची त्यांना वेळ देण्याची गरज असल्याचं जेव्हा सोमपाल शास्त्रींनी अण्णांना सांगितलं आणि त्याच्यानंतर याबाबतचा निर्णय जो स्वतः अण्णांनी घेतलेला आहे तो त्यांनी घेतलेला आहे. ज्या पद्धतीचे आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंना दिलेली आहेत त्यावरून राज्याचं सुद्धा बजेट हे निवडणूक बजेट असेल हे स्पष्ट झालेलं आहे. त्यात लोकानुनय करणाऱ्या अनेक घोषणा ह्या असणार आहेत हे स्पष्ट होत आहे. त्याचा दुजोरा हा खुद्द सुरेश पठारे जे त्या चर्चेत उपस्थित होते अण्णांच्या बाजूनं त्यांनी दिलेला आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या, तसंच पुण्याहून आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सुद्धा आहेत, त्यांच्याकडेही जाणार आहे पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण बघतोय लक्षवेधी. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार. विद्याताई, अण्णांचं हे उपोषण सुरू झालं. पहिली प्रतिक्रिया जी आली ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून आली की नेहमीप्रमाणे अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. आता सरकारबरोबर अण्णा वाटाघाटी करतील आणि त्यानंतर सरकारही खुश अण्णाही खुश, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीनं अनुभवाअंती दिलेली आहे की राष्ट्रवादीनं जाणीवपूर्वक ही प्रतिक्रिया दिलेली आहे की अण्णांचं आंदोलन हे निवडणुकीच्या तोंडावरती सरकार पुरस्कृतच आहे असं तुम्हाला वाटत होतं? कारण तसे आरोपही तुमच्याकडून झाले आहेत. नाही, आमच्याकडनं आरोप वगैरे काही झालेले नाही. आम्ही एकच म्हणालो होतो की अण्णांवरती उपोषणाला बसायची वेळ का आली,
खरं तर ह्याच्यातलं माझं तर दुःख हेच आहे की तुमच्या केंद्रामध्ये जी सत्ता मिळाली ते 2013ला जे अण्णांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर मिळाली. म्हणजे एक तर सत्तेत आणले या सरकारला. लोकपाल तेव्हा मनमोहन सिंग सरकारच्या वेळीच हे झालं होतं आणि तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. लोक आयुक्त तुम्हाला नेमणं होत नाही, त्याचे काय नियम आहेत ते करणं होत नाही. खरं तर पहिल्या 6 महिन्यामध्येच हे व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाहीये. आणि आज मुख्यमंत्री, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय, मला त्याचा हसू येते की कौतुक काय केलं मुख्यमंत्र्यांनी, काय सांगितलं, शिफारसी करेल, समिती नेमेल, आचारसंहिता येते, म्हणजे आता आचारसंहिता येते तर ते काही करू शकणार नाही हे त्यांनी त्यांची हे दाखवून दिलं की आता मी आचारसंहितेमध्ये काही करू शकणार मान्य केलं आणि इन प्रिन्सिपल. नाही ऑक्टोबर पर्यंत होईल. म्हणजे काय, म्हणजे तोवर तर महाराष्ट्र शासनाच्या निवडणुका पण होत आहेत विधानसभेच्या. म्हणजे ह्या अण्णांनी जे 6-7 दिवस उपोषण केलं त्याच्यामध्ये ह्या मुख्यमंत्री जे गेले, पहिल्यांदा तर PM ने पत्र पाठवलं की तुमच्या उपोषणाला शुभेच्छा. प्राईम मिनिस्टर पत्र पाठवतात की तुमच्या इथे शुभेच्छा. म्हणजे हा किती निर्लज्जपणा आहे की ज्यांना सत्तेवरती बसवलं त्यांनी लोक आयुक्त नेमण्यासाठी तर काही केलेलंच नाहीये, पण त्या अण्णांना उपोषणाला बसा आणि तुमच्या शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला आम्ही बिलकुल किंमत देत नाही असाच त्यातनं अर्थ होता. पण आता 5-6 दिवस झाल्यानंतर जे गिरीश महाजन येतात, ते महाजन सगळीकडे निवडणुकांमध्ये पैसे वाटत फिरतात. अशा महाजनांना उभं सुद्धा करायला नको होतं, पण त्यांना उभं केलं. आज मुख्यमंत्री आले म्हणजे काय, अण्णांचं वय 80-82 झालेलं आहे. आता अण्णांना जर सगळीकडनं सपोर्ट मिळतोय, ती काही अण्णांचं झालं तर आपल्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून ते आलेले आहेत मुख्यमंत्री. आणि आल्यानंतर त्यांनी काय आश्वासनं दिले, तर हे ऑक्टोबर नंतर करू, म्हणजे तोवर ते मुख्यमंत्री राहतील की नाही इथपर्यंत शंका आहे. आणि अशा वेळेस तुम्ही अण्णांना, म्हणजे अण्णांविषयी पूर्ण आदर हे करून सांगतेय की त्यांचं आंदोलन जे आहे, त्यांनी ह्या वयामध्ये उपोषणाला बसणं, त्यांना उपोषणाला बसायची वेळ आणणं, हे सगळं भयंकर आहे. म्हणजे तुम्ही 5 वर्षामध्ये काहीही केलेलं नाहीये. आणि आता जे भाजपचे प्रवक्ते म्हणाले की तुम्ही त्यांना ते 13-14ला उपोषणाला बसलं तेव्हा त्यांना तुम्ही अटक केली, तुम्ही त्यांना हे केलं, ते रामदेव बाबाच्या बाबतीत अटक वगैरे झाली होती. अण्णांच्या उपोषणाच्या वेळी सगळे जण त्यांना भेटायला गेले होते, सन्मानाने त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य केल्या होत्या. पण तुम्ही काय केलं, तुम्ही 5 वर्ष सत्तेत, तुम्ही ज्या अण्णांच्या आंदोलनामुळे सत्तेमध्ये आला, तुम्ही अण्णांना किती किंमत दिली. 4-5 वर्ष तुम्ही लक्षातही, मागच्या वर्षीच अण्णांनी उपोषण केलं होतं दिल्लीला जाऊन, तुम्ही लेखी आश्वासनं दिले, पण त्यातलं एकही आश्वासन 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये झालेलं नाहीये ना. मग आता तुम्ही निवडणुका जवळ आले, 1-2 महिन्यामध्ये, आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे मार्चमध्ये, आणि त्याच्यानंतर आत्ताच मुख्यमंत्री सांगतायत की आचारसंहितेच्या पिरियडमध्ये मी काही करू शकणार नाही आणि पुढच्या वेळी जे मी करेल ते ऑक्टोबर पर्यंत करेल. म्हणजे काय याला अर्थ आहे. आता तुम्ही 6,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला देतायत, ते संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा तेवढे 500-600 रुपये महिन्यापूर्वी मिळत होता, आता 800 पर्यंत मिळत असेल. म्हणजे काय देताय तुम्ही शेतकऱ्याला, काहीच देत नाहीये. आणि तुम्ही फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवतायत मुख्यमंत्री. तुम्ही राज्य म्हणून ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती आत्महत्या होत आहेत, त्या शेतकऱ्यांना काय दिलासा देणार हे तरी मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे हे सगळं कशासाठी आहे की आता उपोषणाला बसलेले अण्णा, त्यांचं वय, आणि त्यांना जर उद्या काही झालं तर आपल्यावरती हे प्रकरण शेकेल म्हणून आज मुख्यमंत्री आले आणि ते 5-6 तास बसलेले आहेत. परंतु मला असं वाटतं अण्णांनी जे म्हटलेले ते महत्वाचे आहेत की गावातले सगळे लहान मुलं, महिला त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा आग्रह आहे की मी उपोषण सोडावं, आणि म्हणून मला असं वाटतं याच्या पुढेही काहीतरी चांगलं काम करावं अशी त्यांनी सद्भावना व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी आता मुख्यमंत्री आले, त्यांचे पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. पण मला वाटतं ह्या विश्वासात केंद्र सरकार आणि राज्य सरकार बिलकुल पात्र नाही आहेत. त्यांनी अण्णांची पुन्हा एकदा फसवणूकच केली. हा शब्द अण्णांनीच वापरलेला आहे, मी वापरत नाहीये. म्हणजे ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली त्यांचं एक लोकपाल आयुक्त आणायची एक साधी जे नियम करणं आवश्यक होतं ते सुद्धा या सरकारने केलेलं नाहीये. प्राईम मिनिस्टर त्यांना शुभेच्छा देत आहेत उपोषणाला, म्हणजे ह्याच्या इतकं त्यांचं काहीच किंमत नाहीये दृष्टीने. तुमचे एक नेते नवाब मलिक यांनी अण्णांवर आरोप केला, अण्णांनी त्यांना नोटीस पाठवली. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस अण्णांची माफी मागणार की नाही? नाही, पण तुम्हाला हे माहित नाही का, परवा अजितदादांनी जाहीरपणे माफी मागितलेली आहे
की नवाब मलिकांनी जे वक्तव्य केले ते त्यांचं वैयक्तिक असेल, राष्ट्रवादीचा त्याच्याशी काही संबंध नाहीये आणि त्याची अजितदादांनी माफी मागितली की अशा प्रकारचं जर अण्णांचा काही अपमान झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हे जाहीरपणे मीडिया पुढे मी स्वतः माझ्या घरात बसून बघितलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने काही अण्णांच्या विरोधात बोललेले आहेत किंवा काय असा, उलट जयंत पाटील साहेब आमचे अध्यक्ष असतील, हे सगळेजण भेटायला सुद्धा अण्णांना जायला तयार होते. परंतु अण्णांनी सगळ्याच राजकीय पक्षांना सांगितले. आता गेलं नाही म्हणजे काय, तुम्ही गेला म्हणजे आज कशासाठी गेलाय? बाकी कोणी फिरकलं सुद्धा नाही. ठीक आहे. सुरेश पठारे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी जी अण्णांना धमकी दिली म्हणा किंवा अण्णांवर आरोप केला म्हणा, त्याविषयी अण्णांची भूमिका काय आहे? कारण नोटीस तर धाडलेली आहे, पण अण्णांची वैयक्तिक भूमिका काय आहे आरोप झाल्यानंतर? कसं आहे, अण्णांची भूमिका हीच आहे की 2002-03च्या दरम्यान नवाब मलिकांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे अण्णांच्याकडे आल्यानंतर तत्कालीन सरकारकडे अण्णांनी ते सर्व पुरावे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी सरकारकडे केली होती. तदनंतर सरकारने त्या आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या कारभारावर स्पष्ट शब्दात ताशेरे ओढलेले आहेत आणि कारवाईच्या शिफारशी केलेल्या आहेत आणि म्हणून अण्णांनी सरकारकडे ती कारवाईची मागणी केली होती. आणि तशातच राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना मंत्रीपद देणार होते आणि मग ते मंत्रिपदाची जी संधी आहे ती ह्या अण्णांच्या आरोपामुळं आणि अण्णांनी उघड केलेल्या त्या पुराव्यामुळं ती त्यांची हुकली. आणि शेवटी राजकारणामध्ये मंत्रिपद मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती संधी अण्णांच्यामुळे हुकल्याचा जो राग नवाब मलिकांच्या डोक्यामध्ये आहे तो ते यापूर्वी अनेकदा त्यांच्या तोंडातून व्यक्त झालेला आहे. मात्र यावेळेस त्यांची जीभ जरा जास्तच घसरलेली होती. अण्णांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले होते आणि अण्णांनी त्यांना सांगितलेलं आहे, किंबहुना राळेगण सिद्धी परिवारातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी अण्णा संघाचे आहेत असं सिद्ध करावं. अण्णांनी कोणत्या वकिलाच्या मार्फत पैसे घेतल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे, तो त्यांनी सिद्ध करावा. जर तो सिद्ध केला तर राळेगण सिद्धी परिवारातला सगळं अबालवृद्ध माणूस त्यांच्या घरी पाणी भरेल. जर ते केलं नाही तर त्यांनी राळेगणमध्ये येऊन ह्या राळेगण सिद्धी परिवारातल्या ज्या वृद्ध माता पिता आहेत त्यांची सेवा करावी असं जाहीर आवाहन केलेलं आहे. मात्र ते काही होणार नाही. आता ताई म्हणाल्या की अजितदादांनी याबाबत माफी मागितली. मीही ते वक्तव्य ऐकलं. माफी वगैरे काही त्यांनी मागितली नाही. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रमुख प्रवक्ते आहेत आणि मग प्रमुख प्रवक्त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षांनी काहीतरी तंबी देण्याची, काहीतरी कारवाई त्यांच्यावर करायला पाहिजे होती. जेव्हा प्रदेशाध्यक्ष यांचे जयंत पाटील साहेब आणि धनंजय मुंडे साहेब इतर मंडळी अण्णांना भेटण्यासाठी येणार होती, ते एका त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्त जवळ पारनेरला आली होती, तेव्हा ते येणार होते. त्यांचा निरोपही आला. मात्र कार्यकर्त्यांच्या याबाबतच्या भावना अशा होत्या की त्यांनी या प्रवक्त्यांच्यावर काय कारवाई करणार अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही त्यांना विचारू असं पोलिसांना सांगितलं होतं. आणि मग त्यानंतर कदाचित त्यांच्याकडे या प्रश्नाची उत्तर नसतील आणि म्हणून ते आले नाहीत. मात्र तो विषय हा आंदोलनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नव्हता. आंदोलनामध्ये जे ठेवलेल्या मागण्या होत्या आणि सरकारने त्या संबंधाने कार्यवाही करावी अशा मागण्या असल्यामुळे आम्ही तो विषय जास्त वाढवण्याच्या विचारात नव्हतो. मात्र वकिलांनी असं सुचवलेलं आहे की शेवटी अण्णा ही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, समाजामध्ये त्यांचं वेगळं स्थान आहे आणि मग कोणीतरी उठून बेछूट अशा पद्धतीचे आरोप करणार असेल तर त्यांना किमान आपण एक कायदेशीर नोटीस आपण पाठवली पाहिजे आणि म्हणून ती पाठवण्याचा निर्णय अण्णांनी घेतला होता. ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी विजय कुंभार यांच्याकडे जाणार आहे. कारण एका कार्यकर्त्याचं दुखणं हे दुसऱ्या कार्यकर्त्याला माहीत असतं. अण्णा सातत्यानं आपल्या मागण्यांसाठी दुराग्रही भूमिका घेत सरकारच्या मागे लागतात, उपोषणाला बसतात, त्यांच्या मागण्या सोडवून घेतात. त्याविषयी त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी. मी थेट जातोय पुण्याला. आपल्यासोबत विजय कुंभार आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते. विजय कुंभार, जी एक मुख्य मागणी अण्णांची होती
की राज्यातल्या लोकायुक्तासंदर्भात राज्य मंत्रिमंडळानं खरं तर 8 दिवसापूर्वीच निर्णय घेतला की लोकायुक्त निवडण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, तिला मदत करण्यासाठी एक शोध समिती असेल आणि त्या समिती अन्वये निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताची नियुक्ती केली जाईल. आज जे आश्वासन मिळालेलं आहे 13 फेब्रुवारीला लोकायुक्ताबाबत बैठक होत्या, त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण अण्णा असं म्हणाले होते की अधिसूचना काढा, कायदा करा किंवा केंद्राच्या लोकपालाच्या धर्तीवरच राज्यातल्या लोकायुक्ताला तसा अधिकार द्या, तशी नियुक्ती करा आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या लोकायुक्ताकडं स्वतंत्र तपास यंत्रणा त्याची तरतूद करा, जी नाही आहे, जी इतर 4 राज्यांमध्ये आहे की स्वतंत्र तपास यंत्रणा लोकायुक्ताकडे आहे, जी महाराष्ट्रात नाही. या संदर्भात अण्णांना काय आश्वासन मिळालं? विजय कुंभार. हा, पहिली गोष्ट म्हणजे अण्णांनी उपोषण घेतलं हे चांगलं झालं, परंतु सरकार झुकलं असं मी म्हणणार नाही. फार तर सरकारने व्यवस्थितरित्या हे आंदोलन हाताळलं, मी जाणीवपूर्वक हाताळलं हा शब्द वापरतोय, खरं तर मला व्यवस्थित ही सगळी मॅनेजमेंट त्यांनी केलं असं म्हणायचं होतं. परंतु या सगळ्यातून अण्णांच्या हा पदरात काय पडलं तर याचं उत्तर, अण्णांची अनेक आंदोलनं मीही बघितलेत, अनेक आंदोलनात माझाही सहभाग होता. आत्ता अण्णांच्या पदरात काही पडलंय असं मला वाटत नाही. आता आपण फक्त लोकायुक्ताचा मुद्दा घेऊया. लोकायुक्ताच्या मुद्द्यामध्ये ड्राफ्ट कमिटी हा एक थोतांड आहे असा मी शब्द वापरतो. हे थोतांड आहे, कारण जर करायचंच होतं तर लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यामध्ये लोकायुक्त नेमण्याची तरतूद आहे. त्याच तरतुदी महाराष्ट्रामध्ये करायच्या आहेत. असं असताना नवीन ड्राफ्ट कमिटी करणार काय आहे, बरी कमिटी कधी निर्णय घेणार आहे आणि ह्या कमिटीची गरज काय होती, असं काय वेगळं ही कमिटी करणार आहे. सॉरी, अण्णांबद्दल मला आजही आदर आहे, परंतु जे घडतंय त्या अण्णांना ज्या पद्धतीने आता समजावण्यात आलं, खरं तर मला हार्श शब्द वापरायची इच्छा होते, समजावण्यात आलं, ते कुठेतरी खटकणार आहे. सरकार पुन्हा पुन्हा तेच करतंय. 32 पत्र अण्णांनी पाठवली, त्याला उत्तर सुद्धा दिलं नाही. आणि आता मात्र ही त्यांची गरज होती. या वेळेला जर अण्णांना ते काही समजावू शकले नसते तरी आगामी निवडणुकीमध्ये त्याचा मोठा परिणाम झाला असता. म्हणून शासनाने हे केलंय. ह्या कमिट्या, ह्या समित्या आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या समित्यांनी पुढे काहीही केलेलं नाही. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यातच आता पुढे हे सरकार असेल या भरवशावर नव्या समित्यांनी काय करावं अशी अपेक्षा असेल तर ती मला वाटतं फारशी योग्य होणार नाही. दुसरी गोष्ट, अण्णांनी लोकपालची नियुक्ती हा मुद्दा लावून धरला, परंतु सुप्रीम कोर्ट जे निर्णय घेणार होतं किंवा घेणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, तो आधी आपल्याला माहिती नव्हता का? असं असताना त्या मागणीच्या मागचं रहस्य म्हणजे कारण काय होतं? तर ह्या गोष्टी खटकणाऱ्या आहेत आणि या शासनाने पुन्हा एकदा अण्णांची व्यवस्थितरित्या बोळवण केलेली आहे असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. विनाकारण काहीतरी घडेल, ज्या वेळेला म्हणजे काँग्रेस सरकार असेल किंवा आणखी कुणाचं असो, ज्या वेळेला अण्णांच्या मागण्या मान्य केला त्यावेळेला प्रत्येक कायद्यामध्ये काही उणिवा ठेवल्या गेल्या हे तुम्ही बघा. त्याच्यात अण्णांचा दोष नाही, तो त्या यंत्रणेत बसलेल्या ब्युरोक्रासीची ती करामत आहे. त्यांनी केलेली मखलाशय असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये आत्ता सुद्धा तेच घडलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे विनाकारण अण्णांबद्दल आम्हाला आजही आदर आहे. अण्णांनी उपोषण सोडलं हे चांगलं झालं, परंतु अण्णांनी आता इथून पुढे असा काही निर्णय घेताना शांत चित्ताने घेतील अशी आता आपण अपेक्षा बाळगूया. ठीक आहे. सचिन सावंत, जसं मी मगाशी म्हणालो होतो की टायमिंग खूप महत्वाचं असते. म्हणजे अधिवेशन सुरू होणार आहे, आधी आंदोलन होतं, अधिवेशन सुरू होतं तेव्हा मुंबईत मोर्चे येतात, मग विधिमंडळाच्या परस्पर बाहेर सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा होते, वाटाघाटी होते, मोठा मीडिया शो ऑफ होतो, सगळं श्रेय घेतलं जातं आणि नंतर मग सरकारचा हा जो निर्णय आहे तो वाजत गाजत लोकांपर्यंत जातो. आजही तसंच झालेलं आहे. जर का केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये देणार असेल
तर विधिमंडळाला न सांगता हे आश्वासन दिलं गेलेलं आहे. बजेटच्या आधीच बजेट फुटलेलं आहे राज्याचं असं म्हणता येईल. नाही, मी त्याच्याबद्दल काही ह्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही, कारण अधिवेशन चालू नाहीये. त्यामुळे अधिवेशन चालू असताना ते बंधनकारक असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये एक लक्षात घ्या की या सरकारमध्ये अण्णांना जी आता आश्वासन दिली ती पाळण्याची प्रामाणिकता नाहीये. गेले 4-5 वर्ष लक्षात घेतलं पाहिजे की अशाच तऱ्हेचा यांचा इतिहास आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांना आणि शिवाजी महाराजांना स्वतः फसवणारे हे लोक अण्णा हजारेंना काय, आता त्यांची काय तमा त्याच्या समोर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भूमिपूजन झालं त्यांच्या स्मारकाचं, आजवर एक वीट तिकडे लागली नाही. शिवाजी महाराजांचं म्हणजे हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेलं आहे. खोदकाम झालंय, वीट नाही लागली. बिहारची निवडणूक होती तेव्हा बाबासाहेब बघून या, जरा फिरा आंबेडकरांची मुंबईत. निवडणूक झाली त्यावेळेला शिवस्मारक आठवलं, त्याची वीट त्या ठिकाणी लागली नाही कुठल्याही तऱ्हेचं. तुम्ही जरा काय. मुंबईत फिरा. विषय असा आहे की या संदर्भामध्ये यांना त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ते पाळण्याचा कुठल्याही तऱ्हेचा त्यांचा इतिहास नाही. अजून दुसरी गोष्ट अशी की हे जे काय आश्वासन दिले ते भविष्यकालीन आहेत. म्हणजे आज जे निर्णय घेऊ शकत होते ते भविष्य कालामध्ये समिती, त्याच्यावर चर्चा करू, ड्राफ्ट कमिटी, या सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकून टाकलं आणि नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये त्या थंड्या बस्त्यात टाकायचं. 1 महिन्यामध्ये आता आचारसंहिता लागते, त्यामुळे ह्या महिनाभरामध्ये कुठल्याही तऱ्हेचं त्याच्यावरती कारवाई केली जाणार नाही. साधी गोष्ट मी मगाशी सांगितलं, लोकपालच्या संदर्भामध्ये गेले 4 वर्ष ही मागणी केली जाते की तुम्ही त्याच्यामध्ये निवड समितीच्या ड्राफ्टमध्ये बदल करा. निवड समितीमध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेता किंवा प्रमुख विरोधी पक्षाचा गटनेता अशा तऱ्हेचं त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. परंतु हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. स्पेशल इन्व्हायटी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं जाते, जे त्याच्यामध्ये ती कायद्यामध्ये तरतूद नाहीये. म्हणून ह्या संदर्भामध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यामध्ये बदल करावा लागेल त्या ड्राफ्टमध्ये, आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी लोकायुक्त नेमता येईल. परंतु आता अधिवेशनाची आता संपत आलेला आहे. पण त्यांनी विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही ना केंद्रात. या सरकारच्या कालावधीत लोकसभेत विरोधी पक्ष नेताच ठेवला नाहीये. राहिला नाही त्याला आम्ही काय करणार. म्हणून तर तोच तो विषय आहे. ऐका राहील का आशिष जे असं आहे, निर्णय आलेला आहे. विरोधी पक्ष नेता आणि किंवा त्याच्यामध्ये त्या पूर्वीच्या ड्राफ्टमध्ये विरोधी पक्ष नेता आहे, राज्यात देशामध्ये विरोधी पक्ष नेता नाही. मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल की प्रमुख विरोधी पक्षाचा गटनेता, हे बदल करावा लागणार आहे. तो त्यांनी 4 वर्ष केलेला नाहीये. आणि मग आता तुम्हाला 13 तारखेच्या मीटिंगमध्ये जेव्हा बोलवणार त्यावेळेला देखील या समितीमध्ये तशाच तऱ्हेचं येणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील आहेत ना त्या ठिकाणी राज्याच्या कमिटीमध्ये, हे लक्षात घ्या. ह्यांच्या कार्यकाळात ते येणार नाहीये. लोकायुक्त केंद्राबद्दल बोलतोय, नाही केंद्राविषयी राज्याने मी लोकपाल म्हणतोय. लोकायुक्ताच्या संदर्भामध्ये गेल्या केंद्रामध्ये तर लोकसभेत विरोधी पक्ष नेताच ठेवला. गुजरातमध्ये मोदी सरकार, गुजरातमध्ये 9 वर्ष यांनी लोकायुक्त आणला नाही, तुम्हाला आठवत असेल. दिलेला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष सर्वात मोठ्या पक्षाचाही व्यक्ती तिथे घेता येईल असं आश्वासन आहे. विजय कुमार म्हणतात तसं प्रोव्हिजन आहे आशिषजी की सगळ्यात मोठा विरोधी पक्ष नेत्याचा गटनेता असू शकतो. जसं मल्लिकार्जुन खरगे काही कमिट्यांमध्ये आहे. सचिन सीबीआयच्या याच्यात होते ना खरगे साहेब. करायचं ना तुम्ही. सचिन पवार सांगतायत खोटं बोलतायत. मी उगीच मुद्दा वाढवला असं झालं ना. घ्या. अरे ऐका बोला. ऐका चुकीचं नाही. ऐका, पहिली गोष्ट अशी आहे की लोकपालच्या कायद्यामध्ये आणि सीबीआय यांच्या नियुक्तीमध्ये फरक आहे. त्या नियुक्तांमध्ये प्रमुख विरोधी पक्षाचे गटनेता त्या ठिकाणी आहे, लोकपालच्या कायद्यामध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल इन्व्हायटी म्हणून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याचा विरोध सातत्याने 4 वर्ष काँग्रेस पक्ष करतोय, हे लक्षात घ्या. लोकपाल आणि सीबीआयच्या नियुक्तीमध्ये फरक आहे. त्यामुळे हे जे मी सांगतोय हे 4 वर्षामध्ये सातत्यानं काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी मांडलंय, त्याच्यामध्ये बदल केलेला नाही त्यांनी. आता लोकायुक्ताच्या संदर्भामध्ये गेले 9 वर्ष या तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकायुक्त आणला नव्हता. आजच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्याने मागणी करतो. प्रकाश मेहताच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठवत असेल आशिष जाधव त्यावेळेला आपण त्या ठिकाणी कव्हर करत होतात, त्यावेळेला मी स्वतः बोललो होतो की मुख्यमंत्री लोकायुक्त कायद्यामध्ये त्या ठिकाणी नाही आहे, मंत्रिमंडळ आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणते नाही मला जायला लागेल. म्हणजे किती खोटं बोललं जातं या सरकारकडनं. मला बोलवलं तर मी जाईन. अरे तुम्ही बोलूच शकत नाही, लोकायुक्त बोलूच शकत नाही. आता तुम्ही म्हणता मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आले म्हणून, म्हणजे प्रकाश मेहताचं प्रकरण दाबल्यानंतर त्या ठिकाणी आता म्हणता की आम्ही येणार म्हणून. आताही आजी मुख्यमंत्री आलेले नाहीत, आजी मुख्यमंत्री आलेले नाहीत. आजी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी लोकायुक्तांना राज्यपालांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे, आणि ती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पदावरून
गेल्यानंतर ते आजी मुख्यमंत्री त्यांची चौकशी होऊ शकणार आहे? नाही नाही, असं काही नाही. अर्धवट माहिती, होमवर्क नाहीये. म्हणजे मग काय नाही, असं खरं काय- सांगा. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असं नाहीये. सचिन हा, सावंतांचं असं homework नाहीये. मग नाहीये. ते अगदी बरोबर आहे. आजी माझी दोन्ही मुख्यमंत्री आहेत. हो, पण आजी कधी त्या पदावरून माझी दोन्ही गेल्यानंतर मुख्यमंत्री आहेत पदावर त्याच्यात. असताना आजी नाही. माझी दोन्ही असताना लगेच- असताना नाही. नाही 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 पदावर पदावरून असताना गेला. ही तरतूद आहे त्याच्यात. नाही. आता सगळ्यात अशी जी सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आणि विनोद या 5 वर्षातला हा आहे हा, की ज्यांनी अण्णांची 5 वर्ष फसवणूक केली ते आज अण्णांना लोकनायक म्हणायला तयार झालेत. एवढा मोठा बदल एका निवडणुकीने घडवलाय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला असं वाटतं याच नोटवरती आपण थांबलं पाहिजे. याच मला नोटवरती बोलायचं थांबलं पाहिजे. जसं विजय कुंभार म्हणाले की अण्णांचं हे जे आंदोलन आहे ते यशस्वीपणे अण्णांच्या दृष्टीनं, राळेगण सिद्धीच्या समस्त गावकऱ्यांच्या दृष्टीनं ते संपलं असलं तरी सरकारनं खरंच अण्णांना समजावलं का? सरकारनं अण्णांचं हे धरणं आंदोलन किंवा उपोषण हाताळलं का? अशी जी चर्चा आहे ती थांबवता येणार नाही. कारण ज्या पद्धतीनं हे उपोषण संपलेलं आहे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राळेगण सिद्धीला गेले, अण्णांनी 7 दिवस उपोषण केलं, पण 6 तासांची शाळा मुख्यमंत्र्यांची घेतली आणि त्यानंतर अण्णा म्हणाले की होय समाधान झालंय, निश्चित कालमर्यादेमध्ये सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही श्रेय घेतलेलं आहे की अण्णांच्या मागण्या आपण पूर्ण करणार आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी ते करत असताना एक बाब स्पष्ट केली की होय, हमीभाव जो द्यायचा आहे शेतमालाला, तो जो हमीभाव स्वामीनाथन आयोग म्हणतो तसा A2FL प्लस C2 प्लस त्यावरती 50% तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे सध्या C2 प्लस 50% असा दिला जात नाही याची कबुली सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळं भाजपचे प्रवक्ते आजवर जे सांगत होते की MS स्वामीनाथन यांनी आमचं कौतुक केलेलं आहे, मोदी सरकारचं कौतुक केलेलं आहे, पण त्याचवेळी हे विसरत होते की MS स्वामीनाथन यांनी ट्विट करून नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती. पण आज मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाष्यानी ही बाब स्पष्ट झालेली आहे. पण त्याचबरोबर त्यांची कमिटमेंटही दिसलेली आहे की होय, आम्ही ती जी बाब आहे स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार हमी भाव द्यायची, ती कॉम्प्लिकेटेड किंवा क्लिष्ट गुंतागुंतीची जरी असली, खर्चिक जरी असली तरी ती पूर्ण करण्याकडं केंद्र सरकारचं मन वळवू. या एका चांगल्या नोटवरती आपण इथंच थांबूया. सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.